बिहारमध्ये एनडीएची जोरदार मुसंडी, एनडीएला 202 जागांवर यश, भाजपा 89 तर जेडीयूची 85 जागांवर आघाडी. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम, भाजपाची 89 जागांवर आघाडी, भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष. आजची काँग्रेस म्हणजे एमएमसी अर्थात काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर वेळ आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल, भाजपचे महासचिव विनोद तावडेंचं सूचक विधान. बिहारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका, काँग्रेसला केवळ 6 जागा, दारुण पराभवामुळे काँग्रेसची दाणादाण. बिहारमधील विजय हा ऐतिहासिक, 2010 मधील सर्व रेकॉर्ड तुटले, मुख्यमंत्री फडणवीसांची बिहारमधील बंपर विजयानंतर प्रतिक्रिया. बिहार निकालावर संजय राऊतांचं ट्विट, जो आघाडी सत्तेवर येणार होती तिला 50च्या आत संपवलं, बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांचं टीकास्त्र. बिहारच्या निकालावरून मुंबईच्या निकालाचं चित्र स्पष्ट होतंय, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सूचक प्रतिक्रिया. बिहारमध्ये जंगलराज हरलं, विकासराज जिंकलं, बिहारमधील एनडीएच्या छप्परफाड विजयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. महाराष्ट्रात झालेल्या चुकांची बिहारमध्ये पुनरावृत्ती, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर निशाणा, काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा पण निकालात पराभव, दानवेंचा टीकास्त्र. रायगडमध्ये महायुतीत पुन्हा आरोप प्रत्यारोप, तटकरे कुटुंबियांसह महायुतीमध्ये खोडा घालण्याचं काम, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार राजभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजेंचा भाजपात प्रवेश. गावगुंडांविरोधात जळगाव पोलीस ऍक्शन मोडवर, खून करणाऱ्याची काढली धिंड, आकाश कोळीची शनीपेठ परिसरातून धिंड. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या भावाचा काढला काटा, भावजाईच्या मदतीनं भावाने भावाला संपवलं, जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणामधील घटना. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एखादा वाहनाची तोडफोड, गावगुंडांकडून वाल्हेकरवाडीमध्ये वाहनांची तोडफोड, 9 ते 10 वाहनांची तोडफोड. सातारा नगरपालिका निवडणुकीत अभिजित बिचुकलेची एंट्री, नगराध्यक्षपदासाठी भरला उमेदवारी अर्ज, साताऱ्याला सितारा करणार असल्याचं आश्वासन. सीएसएमटी स्टेशन परिसरात सापडली होती संशयास्पद बॅग, बेस्ट डेपोमध्ये संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, तपासानंतर बॅगेत केवळ कपडे असल्याचं समोर. नाशकात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश, नागरी वस्तीतील बिबट्याच्या हल्ल्यात 2 ते 3 नागरिक जखमी. घरमालकाच्या नातेवाईकांची भाडेकरूला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ करत पायावर नाक घासून मागायला लावली माफी, 3 जणांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बेपत्ता मुलीच्या तपासासाठी आईची आत्महत्या, नातेवाईकांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. सातारा जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, कृष्णा आणि जयवंत शुगर्सकडून 3500 रुपये ऊस दर जाहीर.